देवा, मी काय करू या डोसक्याचं? आई अंबे, लय डोकं दुखतंय. चारे काय ग, काय झालं? आय माझं डोसकं लय दुखतंय बघ. कशा पाय? पावडर लावली तर चांगली दिसते या. डोसकं कशा पाय दुखायला लागले तुझे? आय ऊन लागलं असेल ग. खुळ्यागत बोलू नये. घरात बसून ऊन लागाया, घराला काय भगदाड पडलं या? आय माझं आधीच लय डोसकं दुखतंय, त्यावर तू बडबड करू नकस ग. बर बर, पण मला सांग, तुझं डोसकं कशा पाय दुखत या? अगं ते आर्याला शाळेत सोडायला गेलते नव, तेव्हा उन्हाचा त्रास झाला असेल मला. पण आहे मला सहनच होत नाही, इतकं डोकं दुखतंय बघ माझं. अगं पण किती वेळा सांगायचं तुला, बाहेर ना आल्या आल्या थंड पाणी पिऊ नाही. आहे हे समजत हवं आहे मला. आणि मला सांग, तुला झेपत नाही तर कशा पाय उन्हाची बाहेर जातीस? अगं आहे आर्याला शाळेत सोडायला गेलते. मग आता तिला शाळेत ना आणाय कोण जाणार आहे? शैला जाणार आहे, तिला शाळा ठाव आहे. ठीक आहे, तू तुझ्या खोलीत जाऊन पड, मी तुला पन्ह घेऊन येते. आणि यापुढे लक्षात ठेवायचं, उन्हातनं घरात आल्यानंतर थंड पाणी प्यायचं नाही. झाली सुरुवातीची. आणि प्यायचं झालं तर गुळ आणि पाणी प्यायचं. मी सांगा काय फरक पडत नाही, मग बोंबलत बसायचं, माझं डोसकं दुखतंय या, डोसकं दुखतंय. शैला मावशी, तू का आली मला घ्यायला? आत्याजी का नाही आली? अगं बाईसाहेबांची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून मी आले तुला घेऊन जायला आज. शैला मावशी, आपण इकडे कुठे चाललोय? हा रस्ता आपल्या घराकडे नाही जात. मला ठाऊक आहे ते. मग आपण कुठे चाललोय? तुला जादू बघायची आहे ना, मग चल माझ्या बरोबर. नको, बाबा म्हणतात आपल्याला माहित नसल्या रस्त्याने जायचं नाही म्हणून. त्या रस्त्याने मला जादू दाखवता येणार नाही. चल म्हटलं ना गपचूप. नको, आपण आपल्या घरच्याच रस्त्याने जाऊया. चल म्हटलं ना गपचूप. अजिबात बोलायचं नाही. मला नाही यायचंय, मला नाही बघायचंय तुमची जादू, मला घरी जायचंय. चल म्हटलं ना, ऐकत नाहीस माझं? कशी ऐकत नाहीस तेच बघते मी. नाही, मी नाही येणार. चल म्हटलं ना. ऐकत नाहीस माझं. अरे वा, अभ्यास करताय माझं पिल्लू. व्हेरी गुड. हे काय, अभ्यास झाला वाटतं? मग कसा गेला आजचा दिवस? काय नाही, माझी ती फ्रेंड आहे ना समिता, तिच्याकडनं मी होमवर्क घेतला, कारण मी आजारी होते ना. शुभ्रा, काय झालंय तुला? नीट का बोलत नाहीस तू? रागावलीस माझ्यावर? ही बाबांविषयी बोलले म्हणून राग आला तुला माझा? हा शुभ्रा, अगं बोल ना, तुझ्याशी बोलते ना मी. मी चिडेन, मी काहीही करेन, पण तुला काय त्याचं? शुभ्रा, कोणी शिकवलं का तुला अशी उत्तरं द्यायला? हा, गेली 7 वर्ष मीच तुझी आई आहे आणि तुझा बाबा सुद्धा. तुला काय हवं काय नको सगळं मी बघते. आणि एकदा काय तुला तुझे बाबा भेटले, माझी काही किंमतच नाही का ग? पण मला तेव्हा माहिती नव्हतं की माझे बाबा आहेत, आणि आता ते मला भेटलेत. त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. हो का? त्यांचं प्रेम प्रेम आहे आणि माझं प्रेम प्रेम नाही का? तर त्यांनी तुला फक्त एकदा चॉकलेट आणून दिलं म्हणून? तसं नाही गाई, चॉकलेट दिलं म्हणून नाही. ते भेटल्यानंतर मला कळलं की ते सुद्धा मला शोधत होते. हो, शोधत होते ना ते तुला. पण याच तुझ्यावर प्रेम करणाऱ्या तुझ्या बाबांनी दुसरं लग्न केलंय. तुझ्या एवढी एक मुलगी आहे त्यांना, आणि ते त्या मुलीचे किती लाड पुरवतात हे विसरलीस तू? हा,
आणि म्हणे आई वाईट. तू शुभ्राला जे बोललीस ते चूक की बरोबर याचाच विचार करतेस ना? हो, मी शुभ्रावर असं चिडायला नको होतं. का दूर करते शुभ्राला तिच्या बाबांपासून? सत्यजित तुझ्याशी जे वागले त्याची शिक्षा तू शुभ्राला का देते? तू सुडाने एवढी पेटून उठलीस का? तसं नाहीये. मला काळजी वाटते माझ्या शुभ्राची, आणि शुभ्रापेक्षा सुद्धा मला यांची काळजी वाटते. काळजी? सत्यजित मुधोळकरची काळजी वाटते तुला? हो, सत्यजित शुभ्राला अशा पद्धतीने भेटलेले बाबांना अजिबात चालणार नाही. बाबा त्यांना अडवणार आणि हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे कुणाचंच ऐकणार नाहीत. पुन्हा सगळं तेच सुरू होईल. तेच वाद, तीच भांडणं, आणि या सगळ्याचा शेवट यांना अटक होण्यात होईल, जे मला शुभ्रासमोर घडायला नकोय. अशी कुठलीच वेळ मला नाही येऊ द्यायची. तू कितीही टाळायचं म्हटलं तरी ज्या गोष्टी घडायच्या आहेत त्या घडणारच आहेत. त्याच्यापासून पळ काढून तुझी सुटका नाही होणार. त्या सगळ्या गोष्टींना तुला सामोरं जावं लागणार आहे, आणि त्यांना सामोरं कसं जायचं हे तुझं तुलाच ठरवावं लागणार आहे, आणि त्याचं उत्तर आहे तुझ्याकडे. बघ, स्वतःला विचार. लय डोसकं दुखून राहिलंय माझं. काय झालंय मला? काय झालं पणजी आजी? काय नाही रे, डोसकं दुखतंय बघ माझं. डोक्याला पडली? गप्र मेल्या. मग आपल्याला पडल्यावरच लागतं आणि दुखतं ना. अरे तसं नाही रे, माझं डोसकं दुखतंय म्हणजे गप्रा दुखतंय माझं डोसकं. अच्छा, असंच दुखतंय. चेपून देऊ? नग, मम्मा कडून गोळी आणून देऊ? अरे मी गोळ्या घेत नाही. मग डोकं कसं दुखायचं थांबणार? थांबल आज, हा थांबल थोड्या वेळाने. तरी पण तू थांब, मी मम्मा कडून गोळी आणून देतो. युवी मला गोळी नग. युवी, हे पोरग बी असं आहे ना, जेवढं धिंगाणा घालते तेवढंच जीव लावते. शेवटी मुधोळकरांचं रागात आहे. युवी, पसारा अजिबात घालायचा नाही हा. मी आत्ताच सांगते, आत्ता आवरलंय मी सगळं. मी पसारा घालायला नाही आलोय. मग काय करायला आलंय माझं बेबी? पण ज्याचीचं डोकं दुखतंय त्यासाठी गोळी घ्यायला आलोय. माझं शाणं बाळ. पण युवी, पणजी आजी ना अशा डॉक्टरांच्या आणि बाहेरच्या गोळ्या घेत नाही. तिला सवय नाहीये. मग तिला बरं कसं वाटेल? तू त्याची नको काळजी करूस. तुझा आर्या आली का बघ शाळेतनं? अरे अजून नाही आली शाळेतून. नाही आली अजून? नाही आली शाळेत नाही मुलगी? शाळा सुटून का 2 तास झाले. चल आपण बघूयात खाली. आहे
काय झालं ग, अशी काय बसलीस? काय नाही ग, मला त्यांना माझं बी डोसकं दुखायला लागलंय बघ. तू कधी गेलीस ग उन्हात फिराया? का छताला भगदार पाडून घेतलंस? चारे तरी मी सांगितलं होतं थंडगार पाणी पिऊ नगस, आणि प्यायचंच असेल तर गुळ पाणी पी म्हणून. अरे आता मी तुझं मुस्काट फोडीन. मी आज तुझ्यासाठी पन्हाण आण. वळलीस का कंबरड्यात लातच हाणते तुझ्या. हाय, मस्करी करत होते ग, पण खरंच तुझ्यासाठी गोळी आणू का? नग मला गोळी, तुमच्यासारखी गोळ्या बिळ्या घ्यायची सवय नाही मला. थांबल आपोआप. अगं पण ऐक, युवी युवी उड्या नाही मारायच्या. युवी युवी मस्ती करायची नाही. पणजी आजीचं डोकं दुखतं या. मला माहिती आहे. आत्या, तुम्ही अजून इथेच? आर्याला आणायला नाही गेलात शाळेत? 2 तास झाले शाळा सुटून. काय 2 तास झाले? हो. अगं माझी तब्येत बरी नव्हती, डोसकं दुखत होतं, म्हणून मी घरीच थांबले. पण मग आर्या शाळेत ना घरी कशी येणार आहे? हे बघ, काळजी करू नकस. ती शाईला गेली ना तिला आणाय. शैला? हा, हद्द झाली आत्या. अगं अहो, मी तुमच्या कानी कपाळी ओरडून तुम्हाला सांगितलं होतं की त्या बाईला बाहेरची काहीही कामं सांगू नका, इतक्यात तिच्यावरती एवढा विश्वास टाकू नका. आणि घरातल्या मुलांच्या बाबतीत तर नाहीच नाही हो आत्या. अहो, डायरेक्ट आर्याला शाळेतनं आणायला कसं काय पाठवलं तुम्ही तिला? नाही हो आत्या, कमाल करता तुम्ही सुद्धा. हे बघ, अहो, दादांना कळलं तर ते काय करतील कळतंय का तुम्हाला? त्यांना आधीच आर्याचं बाहेरचं कुणी काही केलेलं आवडत नाही. मी म्हणजे या बाईवर जबाबदारी टाकूनच मोकळ्या झाला. आणि काय झालं, 2 तास झाले शाळा सुटून. तेव्हा ना घरी यायला पाहिजे होती ना मुलगी आपली. तुम्ही नेत्रा नेत्रा ऐक, ऐक ना ग. आय, मला तर काय सुचलं असं चालय बघ. वाह, काय ग, थकलीस की काय? म्हणजे जनरल प्रवासाचा थकवा. वा, एवढं कम्फर्टेबल ट्रॅव्हलिंग असून एक थकवालाय म्हणजे? असं नाही रे, मग कसं? गेले 2-4 दिवस आराध्य किती खुश होता ना, पण आता काय, परत तो त्याच्या रुटीनला लागेल. आणि आपण आपल्या, तू ऑफिसला जाणार आणि मी माझ्या घरकामात बिझी. सुट्टी संपली म्हणायचं. खरंय, आराध्य पण आपल्या सोबत असतं तर किती बरं झालं असतं ना. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या थोडीच होतात. पण व्यंग, तो तिथे किती एकटा पडत असेल रे. हॅलो, काय? आर्या? हो, शोधत होते ना ते तुला. पण ह्याच तुझ्यावर प्रेम करणाऱ्या तुझ्या बाबांनी दुसरं लग्न केलंय. तुझ्या एवढी एक मुलगी आहे त्यांना, आणि ते त्या मुलीचे किती लाड पुरवतात हे विसरलीस तू? हे बघ, इथून पुढे तू तुझ्या बाबांना भेटणार नाहीस, कळलं? पण का?
कारण तू जर त्यांना भेटलीस तर तुझे बाबा जेलमध्ये जातील. शुभ्रा, अशी का बसलीस तू? काय झालं तुला? काय नाही. काही नाही. अगं मग काही झालं नाही तर मग अशी का बसलीस इथे? काकाला नाही सांगणार? काका फ्रेंड आहे की नाही तुझा? काका मला एक सांग, बाबाचं माझ्यावर प्रेम नाहीये? तुला कोणी सांगितलं? तू सांग, बाबाचं माझ्यावर प्रेम नाहीये? तुझ्या बाबांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खरंच? खरंच. तुझे बाबा तुझ्यावर इतकं प्रेम करतात की त्यांना सुद्धा नाही सांगता येणार की किती. आणि कसं आहे शुभ्रा, सगळेच बाबा आपल्या मुलींवर खूप प्रेम करतात. आई आजोबांची मुलगी आहे. मग आजोबा पण आईवर खूप प्रेम करतात? हो. मग आजोबा आईशी माझ्या बाबांवरनं का भांडत असतात? मोठ्या माणसांना भांडायला आवडतं? नाही, पण काय, ही मोठी माणसं जेव्हा मोठी होतात ना तेव्हा ते लहानांसारखी वागतात, लहानांसारखी भांडतात. आपण लहान मुलांसारखं भांडताना लहान मुलांसारखं प्रेम करायला मात्र ते विसरून जातात. मग आपण काय करायचं? आपण काय करायचं इकडे, मग आपण काय करायचं माहितीये का? त्या मोठ्या माणसांना असं गालाला धरायचं आणि सांगायचं, लहान मुलांसारखं प्रेम करा. काय करायचं? लहान मुलांसारखं प्रेम करा. एवढं करतात. आत्या, आजी काय झालं? कुठे आहे आर्या? कोणी सांगेल का काही? आर्याचा अजून बी काय बी पत्ता नाही. कुठं आहे, कशी आहे, काय बी कळना. आता तू तिला आणायला गेली होतीस ना शाळेतून? वय, पण आज माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी नाही गेले. शैला गेली. मग पण शैलाचा बी पत्ता नाही. दोघी कुठं आहेत, कशा आहेत, काय बी कळना. एक मिनिट, ती शैला कोण आहे आणि ती कुठे राहते? तिचा पत्ता तरी तुम्हाला माहितीये का? नाही म्हणजे मराठवाड्यात ना आली ती. इथे कुठल्या तरी चुलतीकडे राहते असं म्हणाली होती. मला पण काय झालं होतं काय माहिती. कामाचा भार हलका होईल म्हणून तिला ठेवून घेतली. आता असं वाटतंय काम असलेलं परवडलं या टेन्शन पेक्षा. आईची नीट चौकशी तरी करायला पाहिजे होती. सत्य आल्यावर त्याला काय सांगायचं या विचारानच डोळ्यासमोर अंधारी येते बघ. तू काहीतरी कर ना, मला काय बी सुचना झालंय बघ. समधी चूक माझीच आहे. हाय अंबे, पोरीच्या जीवाला काय बी होऊ देऊ नकोस ग. माझाच दोष. मी तिच्या बोलण्यावर भाळली आणि ह्यो दिवस बघायला लागतोय मला. गरीब बाई म्हणून घरात ताळा दिला आणि स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला. आजी, चूक कोणाची होती, ती कशी झाली हे बोलत बसायची वेळ नाहीये. मला काय वाटतं, आपण पोलिसांना कळवायला हवं.
आर्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत घेणं गरजेचं आहे. हं? मी पोलीस स्टेशनला फोन करून कळवतो आणि बघतो आर्याचा कुठे काय पत्ता लागतो. आपण तुमच्यापैकी कोणीही घराच्या बाहेर पडू नका प्लीज. नेत्र हॅलो आर्या, अरे तू कुठे सांग आधी. शैला कुठे तुझ्या सोबत होती ती? तुला काही झालं नाहीये ना? आर्या आर्या मी इथे सगळेजण काळजी करतोय. तू आर्या अरे हे बघ एक काम कर, तू आता जिथेस ना तिथेच थांब. त्या जागेचा पत्ता आम्हाला सांग, मी घ्यायला येतो तुला. यंग कशी आहे आर्या? बरी आहे ना हो? आणि आता कुठे आहे? येत आहे? आजी आजी शांत हो. आर्याला काहीही झालेलं नाहीये. आर्या येते.